मराठा आरक्षणासाठी आता हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा निर्णय महायुती सरकारने घेतलाय। तेव्हापासूनच राज्यभरामध्ये पुन्हा एकदा मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष पेटलाय। आता ऐन दिवाळीच्या तोंडावर बीडमध्ये आज छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत महाएल्गार मेळावा होणार आहे। तर ओबीसींकडनं मोठं शक्ती प्रदर्शन सुद्धा मराठवाड्यात केलं जात आहे। तर याच मेळाव्यासाठी राज्यभरातनं प्रमुख ओबीसीचे नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहत आहेत। समाजातले हक्क, आरक्षण आणि राजकीय प्रतिनिधित्व या प्रमुख मुद्द्यांवर चर्चा होणार आहे। मेळाव्याची जय्यत तयारी सुरू आहे। आज बीडच्या छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगणावरती ओबीसींचा महाएल्गार मेळावा होतोय आणि याच मेळाव्याची तयारी आता पूर्ण झाली असून या मेळाव्याला अवघे काही तास शिल्लक राहिलेले आहेत आणि याच मेळाव्यासाठी मंत्री छगन भुजबळ, माजी मंत्री धनंजय मुंडे, आमदार गोपीचंद पडळकर, लक्ष्मण हाके याच मंचावरनं सरकारला इशारा देऊ पाहतात आणि संपूर्ण तयारी जी आहे ते छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगणावरती झालेली आहे। पिवळं वादळ या ठिकाणी पाहायला मिळते। त्याचबरोबर मोठमोठे होर्डिंग असतील, छगन भुजबळ असतील, लक्ष्मण हाके असतील, धनंजय मुंडे असतील, प्रकाश शेंडगे असतील, त्याचबरोबर इकडे पाहायला गेलं तर गोपीचंद पडळकर असतील, या नेते मंडळीचे मोठमोठे होर्डिंग बीडच्या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावरती पाहायला मिळत आहेत। मराठा समाज बांधवांना पोलिसांकडून नोटीस देखील देण्यात आलेल्या आहेत। मात्र संपूर्ण पार्श्वभूमीवरती आज पोलीस देखील सतर्क आहेत आणि विशेष पाहायला गेलं तर नेमकीच आज धनंजय मुंडे आणि मंत्री छगन भुजबळ काय बोलतात याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे। कॅमेरामन इरफान मोहम्मद सह मी योगेश काशीत, साम टीव्ही, बीड। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।